छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण बिलंगे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सोमवारी 30 जूनला मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी भावुक झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली। अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण अशोक महाराज भुसारे, सर्वप्रथम कार्यक्रमासाठी आलेल्या पालकांचा आणि मान्यवरांचा शाळेच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून नारायण बिलंगे यांनी 39 वर्ष सेवा बजावून घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेवर 16 वर्ष शिक्षक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले। त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। त्यांचं पुढील आयुष्य सुखकर आणि निरोगी जावो अशा शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी देखील आपलं मनोगत व्यक्त करून सरांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केले। यावेळी मुख्याध्यापक नारायण बिलंगे यांनी आभार प्रदर्शनपर आपलं मनोगत व्यक्त करून आज तुम्हा सर्वांना सोडून जाताना मला खूप दुःख होत असल्याचं सांगून भावनाविवश झाले होते। यावेळी शाळेच्या वतीनं नारायण बिलंगे आणि त्यांच्या पत्नी सुनीता बिलंगे तसेच संपूर्ण कुटुंबाचा शाल, श्रीफळ आणि विठ्ठलाची मूर्ती, पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करून त्यांचा सत्कार केला। तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पालक, मान्यवर, आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक आणि सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी देखील भेटवस्तू देऊन सरांचा सत्कार केला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर तांगडे यांनी केले। कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सुनील वानखेडे, हरिभक्तपरायण दयानंद महाराज, अशोक महाराज भुसारे, समिती अध्यक्ष राजाराम पालोदकर, हरुण तडवी, कौतिकराव मोरे, अशोक कुमावत, दत्ता जोशी, रत्नाकर भरकर, उपसरपंच आकाश गुळवे, अर्जुन परदेशी, ईश्वर देवगय्या, राजश्री बिलंगे, आशुतोष बिलंगे, शीतल पपैये, मोनाली परदेशी, गुंफा आंदे, रामचंद्र मोरे, माजी सैनिक रघुनाथ मोरे, कृष्णा मोरे, आनंदा मोरे, अशोक परदेशी, दगडू देवगय्या, दगडू मोहरिया, ईश्वर देवगय्या, संतोष देवगय्या, गोपाल देवगय्या, दिलीप टेहरके, संजय दिशवरे, गोपाल बिलंगे, गजानन बिलंगे, उमेश बिलंगे, मयूर दिशवरे, केदार परदेशी, संतोष पपैये, राजेंद्र देवगय्या, शंकर बिलंगे, राजू बिलंगे, दामोदर मोरे, सुनील निकम आदींची उपस्थिती होती। यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक वाल्मिक घुगे, विजय पांतावणे, सागर ठाकरे, शुभम शिंदे, किरण बोरसे, कृष्णा दहेतकर, भास्कर शिंदे आदींनी परिश्रम घेतले। गावाला शाळा शोभत नाही असं मला म्हणायचं। सरपंच, उपसरपंच कोणी असेल, खेड्यापाड्यात दाव्याची शाळा झाली आता, बरं का? मुलं बाहेर जातात म्हणून आपण पहिले प्रयत्न, बरं का, हे 12वी ते 15वी झाली पाहिजे। आता आपले बिलंगे सर, नारायणराव हे 2035 वर्षापासून माझ्याकडे येतात। यांनी आज आकडा टाकून लिहून घेतली। कोणती आकडा टाकून? तुम्हाला यावंच लागतं, आताच माहिती दिली, आकडा टाकून माहिती आहे ना। अशाच्या प्रसंगामध्ये आता प्रसंग आहे की ज्या टायमाला आपल्याला तिसरा डोळा हा समजता आणि आदर्श शिक्षक म्हणायला हरकत नाही, कारण हे कधी ढाब्यावर जाता दिसले नाही, माळ माझी टिकवली, त्याच्यामुळं आजचा हा प्रसंग आहे। आपले महाराज आता, बरं का, आणि महाराज सगळे माहिती देतील आपले, त्यांना जास्त माहिती आहे। अशा या प्रसंगामध्ये घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या, नामास कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी, आपला अनमोल किमतीचा जन्म आहे, बरं का। आज मनुष्याला सगळ्यात जर कधी इस्टेट असेल तर शिक्षक किंवा कोणतीही कला किंवा अधिकारी पदाधिकारी होणं म्हणजे सगळ्यात दागिनाने ते धनदार दैवत हेच आहे। ज्या टायमाला अशा या प्रसंगामध्ये म्हणून आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर बरेच मंडळ, पण इथे कार्यकर्ते, शालेय अध्यक्ष कोणी असेल ना, एक करायला पाहिजे, मी न्याय देतो, बरं का।
नित्या 12वी तरी झाली पाहिजे ना, फिरून मला बोलावू नका. येतं 12वी का 10वी. 39 वर्षानंतर मित्र हो, मला फक्त कुटुंबाला एवढं सांगायचंय की ज्या बिलंगे सरांनी विद्येची सेवा केली आणि अनेक आदर्श विद्यार्थी घडवले, खूप मेहनत घेतलेली आहे. आता खरी जबाबदारी वाणी साहेब तुमची आहे, लेकीची आहे. दवाईने आता रुसवा फुगा सोडून जायचं, आम्ही आता रिटायर होत आहे. आलं लक्षात? तर मुलांना पण माझी विनंती आहे की खरी जबाबदारी तुमच्यावाली आता, की ज्याने तुमचं संरक्षण केलं नोकरीच्या माध्यमातून आणि विद्येचं सुद्धा ज्ञानदान केलं, असे बिलंगे सर वयाच्या 58 वर्षी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना जीव लावणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही त्यांच्या वेतनामधून तुमचे सगळे लाड त्यांनी केले असेल हे मला 100% खात्री आहे. परंतु आता खरी गरज तुमच्यावाली आहे आणि तुम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचे अंतर देणार नाही अशी मी आशा बाळगतो. आलं का लक्षात? त्यांना जीव लावायला पाहिजे. त्यांनी तुमचं संगोपन केलं, मुलाचं संगोपन केलं, मुलीचं लग्न केलं, अनेक प्रकारचे संकट झेलून, अनेक प्रकारचा प्रशासकीय ताण फार असतं. मला बिलंगे सरला एक रामायणातली गोष्ट सांगायची, तुम्हाला सुद्धा सांगायची. 2 मिनिटाची, जास्त नाही. बरोबर मला वाटतं का असं हात वर करा, हात मारायचं म्हणून. इथं माझं रिटायरमेंट झालं. रामायणातली गोष्ट आहे की प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि त्यांच्या सोबत असलेले त्यांचे बंधू, व्यक्तीच्या जीवनाला अध्यात्माचं धार असते, तो व्यक्ती आपल्या कर्तव्यामध्ये कधीही कसूर करत नाही. आणि म्हणूनच आज 58व्या वर्षी सुद्धा ते ठणठणीत सदैव विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी आणि गावासाठी प्रामाणिक असणारा माणूस आज रिटायर होत आहे. जवळपास या प्रशालेच्या प्रत्येक पायाभूत जे काही घटक असेल, ज्या काही गरजा असेल ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात अशी या ठिकाणी मेहनत घेतली. त्यात सिंहाचा वाटा बिलंगे सरांचा होता आणि म्हणून बिलंगे सरांनी विद्यार्थ्याप्रती दाखवलेली अप्रतिम अशी कष्टदायी त्यांची जीवन या ठिकाणी सुखकर जाणारच, यात तीळ मात्र शंका नाही. कारण डोंगी गुरावर स्वार्थी चेला दोनोक्का नरक में ठेलम ठेला. जर अशा प्रकारचं जर संबंध असतील तर दोन्ही नरकाचे वाशी होतात, हे तितकंच खरं आहे. आणि म्हणून या ठिकाणी बिलंगे सरच्या जीवन चरित्रावर काय बोला हेच मला सुचत नाही. मी या ठिकाणी 2004ला या ठिकाणी आल्यानंतर आम्ही दोघांनी जवळजवळ 10 वर्ष सोबत काम केलं आणि काम करत असताना काही चुका झाल्या असतील, काही झालं असतं, पण मुलांना शिस्त लावण्यासाठी जितके कठोर ते वागत होते तितके कठोर आमच्या संबंधी सुद्धा शिक्षकांनी जरी चुकी केली तर त्यांच्या प्रति सुद्धा त्यांची तीच कृती होती. आणि म्हणून बिलंगे सर अतिशय आध्यात्मिक वातावरण असणारे, कौटुंबिक वत्सल असणारे, मित्रामध्ये प्रेम जोपासणारे, गावकऱ्यांची सगळ्यांच्या भावना. इतकंच काय, आम्ही त्यांना कीर्तनाला सुद्धा या ठिकाणी आमचे भंडारे होत होते, त्या ठिकाणी भजनी मंडळी ते घेऊन येत होते. एखाद्याची मौत झाली त्या ठिकाणी अगदी रिटायरमेंट पर्यंत. आणि शेवटी तो दिवस आला. जशी मुलगी माहेरून सासरला जाते किंवा एखादा तरुण मुलगा घर सोडून देशसेवेसाठी जातो, तेव्हा ज्या भावना दाटून आलेल्या असतात ना, सेम तो आजचा दिवस. 39 वर्षापासून असणारा तो पेशा एक कुटुंब बनून जातो. सेवानिवृत्त म्हणजे एक रस्त्याचा अंत होऊन दुसऱ्या हायवेची नवीन सुरुवात. आणि बघा ना, आजच्या दिवसाचे नाव कसं असतं? निरोप समारंभ, सेवापूर्ती सोहळा, हॅपी रिटायरमेंट. हॅपी का? तर आयुष्याचा एक पर्व संपून दुसऱ्या पर्वाला सुरुवात. आणि रिटायरमेंट हा शब्दच खूप भावनिक, मनाला जड वाटणार आहे. आजपासून पप्पांची उठण्यापासून शाळेच्या बेलपर्यंत, तिथल्या वर्गाची प्रार्थना, खुर्ची, परीक्षा, वर्ग, ते थेट घरी येईपर्यंत सगळी रुटीन चेंज असणार. आणि अगदी महत्त्वाचं बरं का, मला तरी वाटतं हॅपी रिटायरमेंट ही फक्त बिलंगे सरांची म्हणजे पप्पांचीच नाही. हॅपी रिटायरमेंट ही बिलंगे मॅडम अर्थात मम्मी तुझी देखील आहे बरं का. तुझ्या सुद्धा नवीन प्रवासाला सुरुवात होणार, कारण तू आहेस म्हणून पप्पांची रिटायर. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.